अचानक सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण. 24 कॅरेट सोने एका झटक्यात स्वस्त झाले. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये जबरदस्त घसरण आली. अक्षय तृतीयेपूर्वी सोने आणि चांदी खरेदी करण्याची सुवर्ण संधी आली आहे. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून एक मोठी बातमी आली आहे. त्यामुळे आज सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. अशात जाणून घेऊयात सोने आणि चांदी दोन्हीच्या किमतींमध्ये किती मोठी घसरण आली आहे किंवा तेजी, आणि येणाऱ्या दिवसात सोने आणि चांदी स्वस्त होईल की महाग. ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्येच देणार आहोत. याबरोबरच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या शहरात आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे काय दर चालले आहेत, आणि सोने आणि चांदीचे भाव आणखी किती खाली जाऊ शकतात. कधीपर्यंत स्वस्त मिळेल सोने, आणि गुंतवणूक करण्याची सर्वात योग्य वेळ कोणती राहील, याची देखील संपूर्ण माहिती तुम्हाला येथेच मिळेल. तर जर तुम्ही येणाऱ्या दिवसात सोने किंवा चांदी खरेदी करू इच्छित असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून योग्य वेळी योग्य माहिती मिळू शकेल. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न आहे की तुमच्या मते बाजारात सोन्याची योग्य किंमत काय असावी. खाली कमेंटमध्ये तुमचे मत नक्की लिहा. आणि जर तुम्ही अद्याप व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लवकर करून घ्या, जेणेकरून रोज तुम्हाला सोने आणि चांदीचे ताजे भाव सगळ्यात आधी मिळू शकतील. तर चला मित्रांनो, आज जाणून घेऊयात की आजच्या दिवशी सोने आणि चांदीचा ताजा दर काय चालला आहे. अशातच जाणून घेऊयात भारतीय सराफा बाजारानुसार आजचे चांदीचे ताजे भाव काय आहेत. आज 1 ग्रॅम चांदीचा भाव 221 रुपये आहे. 8 ग्रॅम चांदीचा भाव 1768 रुपये आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 2210 रुपये आहे. 100 ग्राम चांदीचा भाव 22,100 रुपये आहे. आणि 1 किलोग्राम चांदीचा भाव 2,21,000 रुपये आहे. चांदीच्या किमतींमध्ये आज पुन्हा एकदा बाजार उघडताच मोठी घसरण पाहायला मिळाली. आणि आज चांदीच्या किमतींमध्ये 5,000 रुपये प्रति किलोग्रॅमची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आणि पुन्हा एकदा चांदी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये $68 जवळ आली आहे. आणि गेल्या 2 आठवड्यात चांदी 50,000 प्रति किलोग्रॅमपर्यंत स्वस्त झाले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून इराण आणि इस्रायलमधील चालू असलेल्या युद्धामुळे सोने आणि चांदीच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आता जाणून घेऊयात वरिष्ठ विश्लेषकांच्या मते येणाऱ्या दिवसात सोने आणि चांदी स्वस्त होईल की महाग. मित्रांनो, आज बाजारातून जी बातमी आली आहे तिने प्रत्येक गुंतवणूकदाराला विचार करायला भाग पाडले आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये रातोरात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये एवढी मोठी घसरण आली आहे की ज्याने ज्याने सकाळी चार्ट उघडला तो काही वेळ थबकलाच. कालपर्यंत जे सोने बळकटी दाखवत होते, जी चांदी सातत्याने आपल्या आधाराच्या वर टिकून राहण्याचा प्रयत्न करत होती, अचानक सर्व काही बदलले. एकाच रात्रीत असे वातावरण तयार झाले की लोकांना वाटू लागले की ट्रेंड बदलला तर नाही. परंतु मित्रांनो, बाजाराची हीच खासियत असते, ते कधीही सरळ रेषेत चालत नाही. कधी तेजी, कधी घसरण, या चढ उताराच्या दरम्यानच खरा खेळ लपलेला असतो. आता प्रश्न हाच की ही घसरण फक्त एक धक्का आहे की पुढच्या आठवड्याची सुरुवात काही वेगळे संकेत देत आहे. हे बघा, जेव्हा जेव्हा अशा प्रकारची वेगवान घसरण येते तेव्हा आपल्याला थोडे मागे जाऊन संपूर्ण चित्र समजून घ्यावे लागते. गेल्या काही महिन्यात सोन्याने जी तेजी दाखवली ती काही लहान गोष्ट नव्हती. प्रत्येक घसरणीवर खरेदी येत होती. प्रत्येक कमकुवतपणाला बाजाराने संधीत बदलले. परंतु प्रत्येक तेजीनंतर एक थांबा येतो, आणि अनेकदा हा थांबा थोड्याशा वेगवान घसरणीच्या रूपात दिसतो. आज जे घडलं आहे त्यात सर्वात मोठी भूमिका डॉलरच्या बळकटीने बजावली आहे. डॉलर मजबूत होताच सोन्यावर दबाव आला. गुंतवणूकदारांनी ताबडतोब आपले पैसे सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्यातून काढून डॉलरमध्ये शिफ्ट करायला सुरुवात केली. आणि हेच कारण आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात सोने खाली घसरले. याचबरोबर आणखी एक गोष्ट सातत्याने बाजाराला प्रभावित करत आहे, आणि ती आहे व्याजदराबाबतची अनिश्चितता. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणजेच अमेरिकेत जर व्याजदर उच्च राहिले तर सोन्यासाठीही चांगली बातमी नाही. कारण सोने तुम्हाला काही व्याज देत नाही, तर बॉन्ड आणि बँक तुम्हाला परतावा देत असतात. म्हणूनच जेव्हा जेव्हा असे संकेत मिळतात की व्याजदर लवकर कमी होणार नाहीत, तेव्हा गुंतवणूकदार सोन्यापासून थोडे दूर जातात. आजच्या घसरणमध्येही हीच भीती स्पष्ट दिसली. परंतु मित्रांनो, जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर या गोष्टीची दुसरी बाजू देखील तितकीच मजबूत आहे. जग अजूनही पूर्णपणे स्थिर नाही. कुठे ना कुठेतरी तणाव कायम आहे. आर्थिक अनिश्चितता अजून संपलेली नाही. आणि अशा वातावरणात सोने नेहमी आपले महत्त्व टिकून ठेवते. लक्षात ठेवा, सोने फक्त एक धातू नाही, हे एक विश्वासाचं प्रतीक आहे. जेव्हा जेव्हा बाजारात भीती वाढते, लोक पुन्हा सोन्याकडे परततात. तर आता प्रश्न येतो की पुढच्या आठवड्यात नेमकं काय होईल. पहा, येणारा आठवडा थोडा चढ उतारांनी भरलेला राहू शकतो. सुरुवातीला दबाव पाहायला मिळू शकतो, कारण जी घसरण आली आहे त्याचा परिणाम थोडा काळ राहतो. मार्केट ताबडतोब रिकव्हर होत नाही. त्याला संतुलन तयार करण्यासाठी थोडा वेळ लागतो.
परंतु याचा अर्थ असा बिलकुल नाही की आता सोने सातत्याने घसरत राहील. जर कुठेही काही नकारात्मक बातमी आली, जर जागतिक स्तरावर तणाव वाढला, जर बाजारात भीती वाढली, तर सोने खूप वेगाने परत येऊ शकते आणि हीच गोष्ट याला खास बनवते. चांदीबद्दल बोलायचं झालं तर तिची चाल थोडी वेगळी असते. चांदीत घसरण थोडी जास्त वेगवान आली आहे, कारण ती फक्त गुंतवणूक नाही तर उद्योगाशीही जोडलेली आहे. जर अर्थव्यवस्थेबाबत चिंता वाढली तर चांदी जास्त दबावात येते. परंतु जसजसे औद्योगिक मागणी वाढते, चांदी सोन्यापेक्षाही वेगाने धावते. याचबरोबर आता जाणून घेऊयात आज भारतीय सराफा बाजारानुसार 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. आज 18 कॅरेट सोन्याच्या ताज्या भावांबद्दल बोलायचे झाले तर आज 1 ग्रॅम सोन्याचा भाव 11,000 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 88,000 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,10,000 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 11 लाख रुपये आहे. आता जाणून घेऊयात मित्रांनो, आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. जसं की आपण बघतोय, गेल्या 2 आठवड्यात सोने 10,000 रुपये प्रति ग्रॅमने स्वस्त झाले आहे आणि पुढेही सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठ्या घसरणीची शक्यता तयार होत आहे. पुढच्या आठवड्यात चांदीत चढउतार आणखी जास्त पाहायला मिळू शकतात. कधी वेगवान घसरण तर कधी अचानक उसळी. हीच चांदीची ओळख आहे. आता जर संपूर्ण वातावरण समजून घेतले तर स्पष्ट दिसते की बाजार सध्या गोंधळात आहे. एकीकडे मजबूत डॉलर आणि उच्च व्याजदर आहेत, जे सोन्याला खाली ओढत आहेत. दुसरीकडे जागतिक अनिश्चितता आहे, जी सोन्याला आधार देत आहे. आणि जेव्हा दोन शक्ती समोरासमोर असतात, तेव्हा बाजार सरळ दिशेने चालत नाही, तर लाटांप्रमाणे चालतो. कधी वर तर कधी खाली, अगदी समुद्राच्या तरंगाप्रमाणे. तर मित्रांनो, येणारा आठवडा देखील असाच असणार आहे. सुरुवातीला थोडा दबाव, थोडी कमकुवतपणा, परंतु मधून मधून तेजीची झलक देखील पाहायला मिळू शकते. जे लोक घाई करतील त्यांचं नुकसान होऊ शकतं, परंतु जे लोक धीर धरतील त्यांना योग्य संधी मिळू शकते. यावेळी सर्वात आवश्यक आहे समजदारी आणि संयम, कारण बाजार भीतीने नाही तर समजून जिंकला जातो. तर मित्रांनो, जर तुम्ही विचाराल की पुढच्या आठवड्यात सोने आणि चांदी स्वस्त होईल की महाग, तर उत्तर सरळ नाही, परंतु एवढं नक्की आहे की मोठ्या घसरणीची शक्यता फार कमी आहे आणि तेजी कधीही परत येऊ शकते. म्हणजे बाजार अजूनही पूर्णपणे कमकुवत झालेला नाही. उलट हे फक्त एक दीर्घ श्वास घेत आहे, एक ठराव घेत आहे, जेणेकरून पुढची चाल ठरवता येईल. आणि हाच ठराव अनेकदा मोठ्या हालचालीपूर्वी येतो. तर मित्रांनो, लक्ष ठेवा, कारण येणारे दिवस खूप महत्त्वाचे होणार आहेत. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. सोबतच जाणून घेऊयात आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. आज भारतीय सराफा बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याच्या हिशोबाने 1 ग्रॅम सोन्याचा भाव 13,500 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,08,000 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,35,000 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 13,50,000 रुपये आहे. आज आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे आणि आज भारतीय सराफा बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये 8,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची मोठी घसरण आली आहे आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याची किंमत $4,940च्या जवळ आली आहे. आणि गेल्या 2 महिन्यात सोने $1,000च्या जवळ स्वस्त झाले आहे, कारण गेल्या 2-3 आठवड्यांपासून सोन्याच्या मागणीत प्रचंड घट आली आहे आणि त्यामुळे किमतींमध्ये मोठी कपात पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय तणाव असूनही सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण सुरू आहे. परंतु भविष्यात जर डॉलरमध्ये तेजी आली तर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण पाहायला मिळू शकते आणि जर डॉलर स्वस्त झाला तर सोने आणि चांदीच्या किमतींमध्येही तेजीची शक्यता आहे आणि अपेक्षा आहे की येणाऱ्या दिवसात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात घसरणीची शक्यता आहे. याचबरोबर आता जाणून घेऊयात मित्रांनो, आजचे 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय चालले आहेत. त्यापूर्वी सर्व ग्राहकांना आमचा सल्ला आहे की जेव्हा तुम्ही सोने चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल, तेव्हा नेहमी तपासून सोने चांदी खरेदी करा. सोबतच लक्षात ठेवा की तुम्ही जे काही सोने चांदी खरेदी करता त्यावर हॉलमार्क दिलेला असावा. हॉलमार्क पाहूनच सोने चांदी खरेदी करा, कारण यावरून सोने चांदीच्या शुद्धतेची ओळख करता येते. सोबतच तुम्हाला सांगायचं आहे की या व्हिडिओमध्ये सोने चांदीचे होलसेल भाव सांगितले गेले आहेत, म्हणून सोने चांदीच्या भावावर तुम्हाला 3% GST आणि मेकिंग चार्ज वेगळे द्यावे लागतील. आज 24 कॅरेट सोन्याच्या हिशोबाने 1 ग्रॅम सोन्याचा भाव 14,000 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,12,000 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,40,000 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 14 लाख रुपये आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आणि आज 24 कॅरेट सोने 9,000 रुपये प्रति ग्रॅम स्वस्त झाले आणि अपेक्षा आहे की येणाऱ्या दिवसात देखील सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठ्या घसरणीची शक्यता तयार होऊ शकते.